महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नमस्कार। कर्जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी अंतिम क्षण काही उरलेले असतानाच आपण उमेदवारांच्या भेटीगाठी घेत आहोत आणि जाणून घेत आहोत की त्यांचा प्रचार कशा पद्धतीने झालेला आहे आणि कशा पद्धतीने विजयाचा विश्वास आहे। आपण आलेलो आहोत कडाव जिल्हा परिषद वार्डातील उमेदवार परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार बाबू घारे यांच्याकडे आपण आलेलो आहोत। आपण जाणून घेऊयात त्यांचा प्रचार कसा झालेला आहे आणि त्यांना विजयाचा कसा विश्वास आहे। आपलं स्वागत आहे। नमस्कार। सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो की मी आपल्या गावोगावी जो काही प्रचाराचा दौरा केला त्याच्यामध्ये मला आपण चांगल्या प्रकारे सहकार्य दाखवलं आणि चांगल्या प्रकारे सर्वांनी माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो। आपण परिवर्तन विकास आघाडी जी आहे आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षाची जी आघाडी आहे त्यामध्ये आपण प्रमुख नेते सुद्धा आहात। म्हणजे आपल्या वार्डापुरते मर्यादित नसून तुम्ही तालुक्याचे एक नेते आहात। आपण कर्जत नगर परिषद मध्ये यशस्वीपणे पार पाडून आपण त्या ठिकाणी भरघोस मताधिक्याने आपली तिथं परिवर्तन विकास आघाडीचा विजय झालेला आहे। काय वाटतंय कर्जत तालुक्याचं वातावरण काय वाटतंय? खूप चांगला असं परिवर्तन विकास आघाडीला कर्जत तालुक्यातून पूर्ण आणि कडाव जिल्हा परिषद वार्डातून वातावरण आहे। कारण आम्ही ज्या वेळेला डोर टू डोर लोकांकडे आम्ही जाऊन मतदान करा अशी आम्ही विनंती करत आहोत, तर घरातील तरुण असतील, वृद्ध असतील, महिला असतील, सर्वांचाच प्रतिसाद या परिवर्तन विकास आघाडीला चांगल्या प्रकारे दिसून येत आहे। आपल्या वॉर्डाचा विचार केला गेला तर आपण गेले 2 ते 3 वर्ष सक्रियपणे काम करत आहात आणि आपल्या समोर विरोधक उमेदवार अचानक नव्याने आलेले आहेत। असं काय प्रत्यय येतोय का तुम्हाला तुमच्या त्या कामाचा तुम्हाला फायदा मिळतोय, गावागावात गेल्यानंतर प्रतिसाद मिळतोय, असं काय जाणवतंय? गेले 10 वर्ष, 2-3 वर्ष नाही, गेले 10 वर्ष मी जिथून हा वार्ड तयार झाला तेव्हापासून मी काम, मागच्या वेळेला आदिवासी आरक्षण पडलं त्याच्या अगोदरपासून मी काम करतोय। काम करत असताना तालुक्यामध्ये मी 20 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये काम करत आहे आणि या वार्डामध्ये जवळजवळ 10 वर्ष मी काम करत आहे। 10 वर्ष काम करत असताना माझी जनतेच्या बरोबर नाळ जुळलेली आहे। प्रत्येक घरातील माणूस हा मला ओळखतो की हा बाबू घारे आहे म्हणून। प्रत्येकाच्या सुखदुःखात येणं जाणं माझं असतं आणि अशा वेळेला मी जेव्हा फिरतोय त्यावेळेला लोकांचा खूप चांगला असा प्रतिसाद मला दिसून येत आहे। त्याच्यामुळे मला तरी वाटत नाही समोरच्या उमेदवाराने किंवा शिंदे गटाने काही जरी किती जरी भांडवल केलं आणि किती पैसा ओतला तरी लोक बरोबर मला उत्तराला धरूनच बोलतो की बाकी वार्डांमध्ये शिंदे शिवसेना, ठाकरे सेना असे 2 गट दिसत आहेत म्हणजे अलीकडे पडलेले, पण तुमच्या वार्डाचा विचार केला तर तुमच्या शिंदे सेनेत सुद्धा कौटुंबिक संबंध आजही आहेत, तुम्ही ते पारंपरिक शिवसेनेचं काम केल्यामुळे। कसं आहे की पक्ष ठीक आहे, परंतु ज्या वेळेला एखाद्यावरती संकटाचा प्रसंग असेल, दुःखाचा प्रसंग असेल तर तेथे आपण कुठलाही पक्षपात न करता आपण प्रत्येकाच्या अडचणीमध्ये धावून गेलं पाहिजे। आतापर्यंत मी कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता आणि अडचणीत सुखदुःखात प्रत्येकाच्या सामील झालेला आहे आणि आता लोक सुद्धा माझ्या खांद्याला खांदा उभी आहेत। काय विजन आहे तुमचं या वार्डासाठी? काय कामं करणे अपेक्षित आहे? विकासाचं काय विजन घेऊन तुम्ही लोकांसमोर गेला? बघा, आपण जर आता विकासाचंच बोलत राहिलो तर आपल्या तालुक्याची जी काही वैद्यकीय परिस्थिती आहे खूप नाजूक परिस्थिती आहे। कारण मी अँब्युलन्स जवळजवळ 10 वर्ष लोकांना अँब्युलन्स सेवा फ्री चालवत आहे। ती चालवत असताना आपल्या तालुक्याला हॉस्पिटलची खूप मोठी हॉस्पिटलची जी काही परिस्थिती आहे खूप गंभीर आहे। एक मोठं हॉस्पिटल इथे पाहिजे आणि कार्डियक अँब्युलन्स आपल्याकडे पाहिजे, जेणेकरून ज्या वेळेला तुम्हाला अटॅक सारखी गंभीर परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला आपल्याला पनवेलवरून अँब्युलन्स मागवायला लागते आणि 1 ते 1.5 तास ती घ्यायला लागते। त्यावेळेला माणसाचा शेवट तिथे होतो। त्या एक छोट्याशा गोष्टीमुळे ज्यामुळं ज्यांनी 3000 कोटीचा विकास केला या बाता ठोकल्या तर त्यामध्ये ते शून्य ठरलेलं आहे। अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था या तालुक्यामध्ये एखादं कॉलेज व्हायला पाहिजे होतं, जेणेकरून तरुण ते कॉलेजमध्ये घडले असते। अशी कुठली व्यवस्था या तालुक्यामध्ये झालेली नाहीये। त्यामुळे मी आमचे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे आणि शिवसेनेचे नेते नितीनदादा सावंत यांच्याशी काल चर्चा करताना वाकस परिसरामध्ये मी त्यांच्याशी बोललो की आपण कुठलं तरी ठोस काम या तालुक्यामध्ये जनतेच्या सेवेसाठी आपण केलं पाहिजे।
ओके. एकीकडे प्रचार दौरे सुरू असताना आपले विरोधक जे काही आहेत ते आपल्यावर वेगवेगळे आरोप करत होते, वेगवेगळ्या टीका करत होते. त्यांच्या टीकेला आपण कशा पद्धतीने उत्तर देताय, कशा पद्धतीने पाहता? त्यांच्या टीकेला आपण उत्तर ज्या दिवशी मतमोजणी होईल 9 तारखेला तेव्हा आपण देऊ. परंतु आता तर मी आपल्याला सांगेल, जो जनतेचा प्रतिसाद आहे, जनतेच्या मनामधला जो कौल आहे, ते कौल पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. म्हणून ते आता त्यांना टीकेशिवाय कुठलाही पर्याय राहिला नाही किंवा काहीतरी कोरगोड्या करायच्या त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही, म्हणून ते करतात. त्यांना करू द्या, आपण जनतेसमोर नम्रतेने जाऊ. आता त्याच्यामधला एक कोणीतरी मानवाला मी ओळखत बी नाही, त्या कोण आहे तरुण, ते बाबू घरे गोड बोलतात, पण गोड नाही तर काय लोकांना शिवाय घालायच्या असतात का? आपण नतमस्तक झालो पाहिजे. जनता आहे, जनता जनार्दन, जी जनता आपल्याला खांद्यावर घेऊन नाचवते तीच जनता आपल्याला खाली आपटते. म्हणून जनतेशी संवाद असताना आपला गोडच राहिला पाहिजे आणि आपण त्यांची सेवा केली पाहिजे. एकंदरीत आमदार सुद्धा याच प्रभागात येतात, त्यांचा कितपत प्रभाव पडतोय की कितपत तुम्हाला म्हणजे संघर्ष करावा लागतो? गेले 15 वर्षे आमदारांच्यासाठी आम्ही शिवसेनेसाठी काम केलं आणि त्या काम केलेलीची पोचपावती फक्त महेंद्र थोरवेंना मिळाली, ते आमदार झाले. म्हणजे मी एकटा नाहीये, तर माझ्या मागे असंख्य शिवसैनिक ज्यांनी निष्ठेने कष्टाने कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता काम केलं आणि त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि नंतर ते आम्हा सर्व शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून गेले. नंतर बऱ्याच लोकांना त्यांनी आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी मी सुद्धा एक आहे. परंतु आम्ही त्यांच्या कुठल्या आमिषाला बळी पडले नाही आजपर्यंत. आणि माझ्याबरोबर जे काही आतापर्यंत उद्धव साहेबांचे, बाळासाहेबांना मानणारे जे कट्टर शिवसैनिक आहेत, ते याच्या पुढे कधी त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही आणि तो शिवसैनिक जागा आहे आणि त्या शिवसैनिकांना घेऊन आम्ही परिवर्तन विकास आघाडी राष्ट्रवादीच्या बरोबर स्थापन केलेली आहे. जाता जाता एकच विचारतोय, विजयाचा तुमचा विश्वास दृढ झालेला दिसतोय. कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही दोन्ही वार्डात मशाल आणि घड्याळ अशा दोन्ही चिन्हांचं लोकांसमोर कशा पद्धतीने जाणार आहात, काय आवाहन करताय? काय आहे की वाकस पंचायत समितीला नितीन जयराम दोले हे घड्याळ या चिन्हावरती माझ्या बरोबर लढत आहेत. माझी निशाणी मशाला आहे आणि इकडे कडाव पंचायत समितीला सुषमाताई पवानी या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवारांना ग्रामपंचायतीमध्ये 10-10 वर्ष, 5-5 वर्ष काम केलेला अनुभव आहे. दोघांचाही तिकडे त्यांच्या परिसरामध्ये चांगला संपर्क आहे. आणि माझ्या बाबतीत मी आपल्याला एवढेच सांगेन की कोटलपाली ते तलवडे असा जो वार्ड आहे, म्हणजे तर ह्या सर्व गावं असतील, आदिवासी पाडे असतील, दलित वस्त्या असतील, मुस्लिम वस्त्या असतील, इथे माझा जो संपर्क आहे, मी आजपर्यंत केलेलं जे काम आहे त्याला लोकांचा घवघवून प्रतिसाद मला दिसत आहे. कारण आपण जेव्हा घरी जातो त्यावेळेला आपल्याशी लोकांची बोलण्याची जी काही भावना आहे आणि वयोवृद्धांचे जे आशीर्वाद आहेत, महिलांचा जो विश्वास आहे, त्या अनुषंगाने मी आपल्याला 100% सांगेल, काही झालं तरी जनता मला आणि माझ्या सहकार्यांना नक्कीच निवडून देईल. धन्यवाद. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.